हॅलो नमस्कार, कसे आहात मित्रांनो? पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्याच हिंदी मराठी यूट्यूब चॅनल फंजॉयमेंटमध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पुण्यातील म्युनिसिपल कॉलनीत असणाऱ्या आणि सारसबागेच्या अगदी जवळच असणाऱ्या सुप्रसिद्ध अशा पेशवे उद्यानात, ज्याला आपण पेशवे ॲडव्हेंचर पार्क किंवा पेशवे एनर्जी पार्क असे देखील म्हणतो. या उद्यानाचा टायमिंग सकाळी 10 ते 1 आणि दुपारून 2 ते 6 असा असतो. या ठिकाणी यायचे झाल्यास जर तुमच्यासोबत लहान मुले असतील तरच तुम्हाला या ठिकाणी एंट्री मिळणार आहे. जर तुमच्यासोबत लहान मुलं नसतील तर तुम्हाला या ठिकाणी एंट्री दिली जात नाही. कारण हे जे पार्क आहे ते खास करून मुलांसाठी त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीजसाठी, ॲडव्हेंचरसाठी हे पार्क बनवण्यात आलेलं आहे. या ठिकाणची जी एंट्री फी आहे ती लहान मुलांसाठी 40 रुपये आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या पालकांसाठी म्हणजेच प्रौढ व्यक्तीस प्रत्येकी 10 रुपये एंट्री फी आकारली जाते. आणि त्या फीमध्ये तुम्ही गार्डनच्या टायमिंगमध्ये ओपन असते ते संपूर्ण वेळ तुम्ही या ठिकाणी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज वगैरे तुम्ही करू शकतात आणि गार्डनमध्ये फिरू शकतात. या गार्डनमध्ये इतक्या प्रकारच्या अनेक अशा राईड्स आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी मुलांसाठी बनवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी 3 वर्ष वयापासून तर 15 वर्षे वय असणाऱ्या मुलांसाठीच्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे, जेणेकरून रोजच्या दैनंदिन जीवनापासून काहीतरी वेगळं आणि मुलांच्या शरीराला आणि मेंदूला चालना मिळावी यासाठी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असे राईड्स, ॲडव्हेंचर्स, ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी बनवण्यात आले आहे, जेणेकरून मुले अधिकाधिक ॲक्टिव्ह होऊ शकतील. या ठिकाणी वेगवेगळ्या राईड्स एन्जॉय करताना आपल्याला लहान मुले बघायला मिळतात. या ठिकाणी आल्यानंतर 2-3 तास अगदी सहजपणे निघून जातात आणि आपल्याला कळतही नाही. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या मुलांसाठी पुण्यातल्या पुण्यात आणि जवळच जर अशा एखाद्या पार्कच्या शोधात असाल आणि तुम्हाला जर लांब कुठे जाणे शक्य नसेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी येऊन तुम्ही तुमचा दिवस अतिशय आनंदात या ठिकाणी घालवू शकतात. या उद्यानाच्या बाहेरच पे अँड पार्कची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमची 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर या ठिकाणी पार्क करू शकतात आणि याच्या बाहेरच तुम्हाला असंख्य असे खाण्याचे विविध पदार्थांचे स्टॉल्स देखील या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद देखील घेऊ शकतात. तसेच याच्या बाजूलाच सारसबागही जवळच असल्याकारणाने तुम्ही इथून सारसबाग देखील या ठिकाणी एक्सप्लोअर करू शकतात.
या ठिकाणी तुम्हाला अतिशय कमी खर्चात अगदी छान छान अशा राईड्स करायला मिळतात आणि लहान मुलं देखील या ठिकाणी आल्यानंतर खूप आनंदी असतात आणि आपला संपूर्ण वेळ या ठिकाणी अतिशय आनंदात घालवतात. त्यामुळे अगदी कमी खर्चात होणारं आणि बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटी करायला मिळण्यासाठीचं हे अतिशय एक उत्तम ठिकाण आहे, जे तुम्ही सुट्टीच्या दिवशी खूप छान प्रकारे एन्जॉय करू शकता आणि एक्सप्लोर करू शकतात. अगदी 3 वर्षाच्या लहान मुलांपासून 15 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी या ठिकाणी सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज बघायला मिळतात. या उद्यानात खूप वर्ष जुनी असलेली भली मोठी झाडे देखील बघायला मिळतात आणि या कारणाने या ठिकाणी अतिशय गारवा देखील जाणवतो. बाहेर असलेल्या उन्हाचा चटका किंवा गरमी या ठिकाणी जास्त जाणवत नाही. या ठिकाणी तुम्ही समोर बघू शकता, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की टॉय ट्रेन या गार्डनमध्ये लहान मुलांचं प्रमुख आकर्षण असतं आणि त्या टॉय ट्रेनमध्ये बसून तुम्ही या ठिकाणी मस्तपैकी एक राऊंड मारू शकतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक करून कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुम्ही देखील आपल्या लहानग्यांसोबत या गार्डनला अवश्य भेट द्या आणि आपला दिवस अतिशय मजेत घालवा आणि या ठिकाणी असलेल्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी मनसोक्त करा आणि या सर्व ॲक्टिव्हिटीजचा आणि गार्डनचा आनंद घ्या. चला तर आता वेळ झालेली आहे निघण्याची. तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स ही वेळोवेळी मिळत राहतील. चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन ठिकाणी. तोपर्यंत बघत रहा फंजॉयमेंट. धन्यवाद.